नमस्कार, मी करणसिंह पवार. आपण पाहता LS मराठी. बुलेटिनच्या सुरुवातीला घेऊयात वेगवान बातम्यांचा आढावा. शिरूरच्या थेऊरमध्ये यशवंत सहकारी साखर कारखान्याचा जमीन विक्री व्यवहाराला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्पुरती स्थगिती दिली आहे. विविध परवानग्या अद्याप प्रलंबित असताना व्यवहार पूर्ण करण्यासाठी घाई केली जात असल्याचा आरोप प्रशांत काळभोर यांनी केलाय. त्यांच्या तक्रारीनंतर मुख्यमंत्र्यांनी संबंधित व्यवहाराची चौकशी करण्याचे आदेश दिले. मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीत काही अधिकारी जाणीवपूर्वक दिरंगाई करत असल्याचा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केलाय. मराठा ओबीसी वाद निर्माण करून जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचा डाव रचला जात असल्याचं ते म्हणाले. GR नुसार 98% प्रमाणपत्र वैध ठरली असून लाखो मराठी आरक्षणाच्या लाभात गेले असल्याचा दावा जरांगे पाटलांनी केलाय. जेव्हा संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे मुद्दे नसतात तेव्हा वेगळा विदर्भ करू असं ते बोलतात. संजय राऊतांचे वडील आले तरी महाराष्ट्र वेगळा करू शकत नाहीत. मुंबई आणि विदर्भ एक आहेत. वेगळ्या विदर्भाची मागणी आधी होती, पण आता विदर्भ झपाट्याने पुढे येत आहे. संजय राऊत आणि त्यांचा पक्ष डुप्लिकेट आहे अशी टीका नवनाथ बन यांनी केली. महापालिका निवडणुकीसाठी पुण्यात ठाकरेंची शिवसेना आणि मनसे यांच्यात महत्वाची बैठक होते. एकीकडे अद्याप ठाकरे सेना आणि मनसे यांच्यात युतीची घोषणा जरी झाली नसली तरी वेगवेगळ्या ठिकाणी स्थानिक पातळीवर निवडणुकीच्या दृष्टीने जागा वाटप आणि युतीची चर्चा सध्या जोर धरत आहे. नागपूर हिवाळी अधिवेशनात मालेगावच्या डोंगराळे येथील बालिका अत्याचार प्रकरण गाजलंय. नांदगावचे शिवसेना आमदार सुहास कांदे यांनी फास्ट ट्रॅक कोर्टात आरोपीला 1 महिन्यात फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली. सरकार फास्ट ट्रॅक कोर्टाद्वारे आरोपीला कठोर शिक्षा देण्यासाठी प्रयत्न करत आहे असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलंय. हिंगोलीत हैदराबाद अकोला राष्ट्रीय महामार्गावर सावरखेडा पाटीजवळ भरधाव वाहनाने सिमेंट वाहतूक करणाऱ्या पिकअपला धडक दिली. या अपघातात पिकअप चालक गंभीर जखमी झाला असून पिकअप चालकाचं मोठं नुकसान झालंय. जखमी चालकाला नागरिकांनी तातडीने रुग्णालयात दाखल केलंय. पुढील तपास पोलीस करतायत. बुलढाणा जिल्ह्यात 150 इलेक्ट्रॉनिक बसेस दाखल होणार आहेत. या बसेसची विद्यार्थी आणि राजकीय नेत्यांनी मागणी केली होती. त्यापैकी पहिल्या टप्प्यात या आठवड्यात 12 बस दाखल होणार आहेत, तर काही दिवसात उर्वरित बस देखील टप्प्याटप्प्याने येणार आहेत. चार्जिंगसाठी एकूण 17 मशीन असणार आहेत. त्यापैकी सध्या 9 चार्जिंग मशीन पूर्णपणे इन्स्टॉल करण्यात आल्या आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचं नुकसान झालं होतं. शेती पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यात गैरव्यवहार केल्याप्रकरणी घाटकुळ ग्रामपंचायतचे अधिकारी खुशाब मानपल्लीवार यांना निलंबित करण्यात आले. चुकीचे पंचनामे सादर केल्याने 9 अपात्र व्यक्तींना 4.18 लाख रुपयांचे अनुदान मिळाल्याचं उघडकीस आलंय. चौकशी अहवालानंतर जिल्हा परिषद चंद्रपूरकडून तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात आली. हिंगोली जिल्हा न्यायालयात लोक अदालतीचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये दिवाणी दावे, मोटार अपघात, बँक आर्थिक व्यवहार, कौटुंबिक आणि विद्युत विभागाशी संबंधित 200हून अधिक प्रकरणे निकाली काढण्यात आली. जिल्हा न्यायाधीशांच्या मार्गदर्शनाखाली ही लोक अदालत पार पडली. नाशिक शहर पोलिसांनी उपनगर परिसरात धडक कारवाई केली. सार्वजनिक ठिकाणी आरडाओरड करणाऱ्या 102 टवाळखोरांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. नाशिक शहर पोलिसांनी झिरो टॉलरन्स मोहीम राबवली असून यावर नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. वेगवान बातम्यांचा आढावा घेतल्याच्या नंतर या बुलेटिनमध्ये वेळ झालेली आहे. इथेच थांबण्याची. पाहत रहा LS मराठी.